आता घेऊयात महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलं। अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोलेकडे आता सरकला, तर पावसाचा जोर मात्र कायम राहणार। अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि पर्यटन स्थळ बंद। 100 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। मुरबाडमध्ये मुसळधार पावसानं कनकविरा नदीला पूर, तर टोकावडे गावाशेजारी असलेल्या हेदवली गावामध्ये कनकविरा या नदीचं पाणी शिरल्यामुळे गावाचा संपूर्णपणे संपर्क तुटलाय। महाडमध्ये सावित्री नदीच्या पुराचं पाणी ओसरल्यानंतर भयाण परिस्थिती। दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। दुकानांमधील साहित्याचं मोठं नुकसान। शहापूरमध्ये सतत पडणाऱ्या पावसानं आता गोणेनगर या भागामध्ये पाणी साचलं, तर गोणेनगर भागामध्ये अनेक घरात पाणी शिरलंय। इमारतींमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये सुद्धा हे पाणी गेलंय। नाशिकच्या पंचवटीमधील मालेगाव स्टँड परिसरात पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी तुटली। रस्त्यालगत उभ्या असलेल्या चारचाकीवर ही फांदी पडल्यामुळे वाहनाचं नुकसान। सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईत पावसामुळे गेल्या 3 दिवसात 400 झाडं पडली आहेत। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसात विविध झाडांच्या 600 फांद्या तुटल्या। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती। ठाण्यातील मुंब्रा कौसा भागामध्ये 30 वर्ष जुन्या चांदणी इमारतीचा त्या ठिकाणी गॅलरी कोसळली आहे, तर इमारतीखाली चहाची टपरी चालवणाऱ्या तरुणाच्या डोक्यात यामुळे दुखापत झाली। साताऱ्याच्या कोयनानगरमध्ये नौजा रस्ता खचला। ओझरडे धबधब्याकडे जाणारा हा रस्ता खचलाय। एकमेव मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय। नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। चणकापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू। कळवणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये वडाळा आमदार या गावाला जोडणारा हा रस्ता खचला, तर रस्ता खचल्यामुळे मोठं भगदाड, वाहतुकीवरही परिणाम। जळगावच्या रथचौक परिसरातील पालिकेच्या शाळेच्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळलाय। पावसामुळे जीर्ण झालेल्या मनपा शाळेची इमारत धोकादायक असल्याचं समोर। विरार नालासोपारा लिंक रोड पुन्हा पाण्याखाली। दुपारनंतर अचानक पडलेल्या पावसानं रस्त्यावर पाणी साचलं। सेंट्रल पार्क, तुळींज, आचोळा, चंदन नाका, वसंतनगरी या परिसरातही पाणी साचलं। शहापूरमध्ये मुसळधार पावसानं अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। भातसा शाही नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या 4 गावांमध्ये या ठिकाणी आता पाणी साचलं। भिवंडीच्या पडघामधील गणेशनगरमध्ये नाल्याशेजारी असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं। या परिसरात 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं एका घरात 4 जण अडकल्याची माहिती स्थानिक पडघा पोलिसांनी दिली आहे। दरम्यान पडघा पोलिसांनी पाण्यातनं सर्वांना सुखरूप बाहेर काढलं। शहापूरमध्ये खांडीचा पाडा या ठिकाणी घरावर दरड कोसळली, तर घटनेमध्ये कोणतीही सुदैवानं जीवितहानी नाही। मुसळधार पावसानं 6 ते 7 घरांचं नुकसान। स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीच्या मदतीनं दरड हटवण्यात यश। सिंधुदुर्गच्या आंबोली घाटामध्ये मोठे दगड कोसळले आहेत। वाहतूक सुरळीत या ठिकाणी सुरू असतानाचा सगळा प्रकार घडला, मात्र घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। जेसीबीच्या सहाय्यानं दगड हटवण्याचं काम सुरू। पुरंदरच्या डोंगरपट्ट्यामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे, तर आता मुसळधार पावसानं कऱ्हा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। संगमेश्वर मंदिर परिसरात कऱ्हा नदीचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद। मुंबईतला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसांडून वाहू लागला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी विहार तलाव एक, तर विहार तलावातनं दररोज सरासरी 90 दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो। नाशिकच्या लासलगावमध्ये पावसामुळे पाणी साचलं, तर कोटमगाव रेल्वे पुलाजवळील पाणी साचल्यामुळे वाहतूक प्रभावित। मात्र सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। भिवंडीतील तीनबत्ती परिसर पुन्हा जलमय। सकाळपासूनच अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहरातील तीनबत्ती भाजी मार्केट परिसर पाण्यानं या ठिकाणी भरलाय, तर आज पुन्हा अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानं बंद। जळगावच्या चाळीसगावमध्ये गवताळ अभयारण्यातील धवलतीर्थ, केदारकुंड हे धबधबे अद्यापही कोरडेच। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं असताना जळगाव जिल्ह्यात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस नाही। नाशिकच्या देवळा चोरवाडी धबधब्यावरून पडून तरुण बेपत्ता। ऋषिकेश संसारी असे या बेपत्ता मुलाचं नाव। ऋषिकेश आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता। धबधब्यावर तोल जाऊन तो पाण्यात पडला। मुंबईच्या वडाळ्यामधील शांतीनगरमध्ये मेडिकल पावसामुळे कोसळलंय, तर घटनेवेळी दुकानात 2 कर्मचारी आणि 1 महिला ग्राहक होती। महिला आणि दुकानदार यामध्ये किरकोळ जखमी।
भोर महाड मार्गावरील वरंध घाटातील दरड हटवण्याचं काम सुरूच. हिंडोर्शी या परिसरामध्ये दरड कोसळल्यानं कालपासूनच वाहतूक पूर्णपणे ठप्प. महसूल प्रशासनाकडून या परिसराची पाहणी. शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा. एनडीएसोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यावर याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष आता येणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदार खासदारांना आम्ही फोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण. मैत्रीमुळे भेटले असावेत दत्ता भरणेंचं वक्तव्य. तर भेटीबाबत माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले. सुरू यांची ही माहिती. 6 दशकांच्या राजकीय अनुभवाच्या बळावर शरद पवार योग्य निर्णय घेतील. एनडीएला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तटकरेंची ही माहिती. विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट घेतली. विनोद तावडे आणि खडसेंमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती. एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबर रोजी 75वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त भाजप नेते उपस्थित राहणार असल्याची ही माहिती. तुडवण्याची भाषा करता संजय दिना पाटील सुळेंच्या मुलीच्या लग्नात एकटे गेले होते. आमच्यात आलेले खासदार एकटे फिरतायत. ऑपरेशन तुडवा ही हूल. संजय राऊतांच्या ऑपरेशन तुडवावरून उदय सामंतांची टीका. उद्धव ठाकरेंच्या आमदारांची मातोश्रीवर महत्वाची बैठक संपन्न. पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा आमदारांसोबत संवाद. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. नर्मदा प्रकल्पासंदर्भात महत्वाची बैठक. नर्मदा प्रकल्पाला या ठिकाणी महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार, तर उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. जळगावातील जामोद प्रकरण विधानसभेमध्ये तापलं. निर्दोष पिता पुत्राला टॉर्चर केलं, हत्येत अडकवलं. रोहित पवारांचा आरोप. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोषी पोलिसांवर फौजदारीसह निष्कासनाच्या कारवाईचा इशारा. मुंबईमध्ये मराठा समाज आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न. मराठा समाजाच्या शिफारशींवर कारवाई संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा. समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक. मी मॅनहोलमध्ये पडून झालेल्या एकाच्या मृत्यूवर हसलो नाही. भाजप नेते अमित साटम यांचं विधानसभेत वक्तव्य. साकीनाका चेंबूर दुर्घटनेवर बोलताना हसल्यामुळे साटमांविरोधात रोष. अमित साटमांविरोधात मनसेचे विलेपार्लेमध्ये आंदोलन. तर अमित साटमांचे फुली मारलेले बॅनर हातात घेऊन हे आंदोलन. राज्यातील गौण खनिज नियमामध्ये बदल करण्यासाठी समितीची नियुक्ती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. पुढील 3 महिन्यामध्ये समिती अहवाल सादर करणार. विधानसभेत जयंत पाटील आणि आव्हाडांकडून बावनकुळेंचं कौतुक. महसूल मंत्री अतिशय पारदर्शीपणे काम करतात. जयंत पाटलांकडून बावनकुळेंची स्तुती. तर बावनकुळेंच्या कामावर आम्ही सर्व खुश असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. गोरज भंडारावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलं नाही. अन्न विभागाचे सह आयुक्त सचिन केदारे यांची माहिती. अन्न आणि औषध विभागाच्या नोटिशीला उत्तर देण्याचे गोरज भंडाराला आदेश आहेत. सचिन केदारे यांची माहिती. महाराष्ट्र खासगी विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना सभागृहात घेरण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणाची व्यवस्था ठेवलीच पाहिजे, पटोलेंची मागणी. तर खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टर नर्सेस स्टाफला आरक्षण देता येतं का, चंद्रकांत पाटलांचा सवाल. विधान परिषदेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला पाठिंबा दिला. महिलांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचे आभार. महिला शेतकरी विधेयकावर भाजप आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. विधानसभेत जयंत पाटलांकडून कवितेतनं सरकारवर टीका. तर मॅनहोल, रस्ते अशा विविध प्रश्नांवरून कविता करत जयंत पाटलांची सरकारवर टीका. देवगडमधील जलसमाधी आंदोलन प्रकरणी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल. तर राजू शेट्टींचा 25हून अधिक जणांवर गुन्हे. विनायक राऊत, महादेव जानकर, वैभव नाईक यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या रमाई योजनेमध्ये घोटाळा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या नावानं बनावट पावत्या, दानवेंचा आरोप. शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंचं नितीन गडकरींना पत्र. तर दिवे घाटात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याचीही मागणी. चाकणकरांच्या 25 कोटींच्या नोटिशीवर हसू येतंय. तुम्हाला का झोंबतंय? चित्रपट रोखताय, तुमची कृती खरी आहे का? दीपाली सय्यद यांचा चाकणकरांना सवाल. रुपाली चाकणकर यांची 25 कोटींची नोटीस मिळाली. कुणाची अब्रू घालवण्यासाठी चित्रपट काढत नाही आहोत.
महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स चित्रपट येणारच, महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्सचे दिग्दर्शक स्वरूप सावंतांची ही प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या खेडमध्ये चालकाविना या ठिकाणी एसटी बस सुसाट धावली. खेड बस स्थानकामध्ये मोठा अनर्थ यावेळी थोडक्यात टळलाय. मात्र या भरधाव बसनं समोरील बसला धडक दिली आहे. हलगर्जीपणा करणाऱ्यावर आता कारवाई करण्याची मागणी. पनवेलच्या धोदाणी या ठिकाणी 5 जुलै रोजी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या नयन म्हात्रेचा मृतदेह गाडेश्वर धरणाच्या पाण्यात सापडला. अग्निशमन दलानं पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं त्याचा मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेलाय. जळगावच्या अंमळनेरमध्ये खदाणीत बुडून 3 मुलांचा मृत्यू. सेल्फी काढताना एक जण घसरला आणि त्याला वाचवताना इतर दोघेही बुडाले. मी मॅनहोलमध्ये पडून झालेल्या एकाच्या मृत्यूवर हसलो नाही. भाजप नेते अमित साटम यांचं विधानसभेत वक्तव्य. साकीनाका चिंबूर दुर्घटनेवर बोलताना हसल्यामुळे साटमांविरोधात रोष. अमित साटमांविरोधात मनसेचे विलेपार्लेमध्ये आंदोलन, तर अमित साटमांचे फुली मारलेले बॅनर हातात घेऊन हे आंदोलन. राज्यातील गौण खनिज नियमामध्ये बदल करण्यासाठी समितीची नियुक्ती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. पुढील 3 महिन्यामध्ये समिती अहवाल सादर करणार. विधानसभेत जयंत पाटील आणि आव्हाडांकडून बावनकुळेंचं कौतुक. महसूल मंत्री अतिशय पारदर्शीपणे काम करतात. जयंत पाटलांकडून बावनकुळेंची स्तुती. तर बावनकुळेंच्या कामावर आम्ही सर्व खुश असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. गोरज भंडारावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलं नाही. अन्न विभागाचे सह आयुक्त सचिन केदारे यांची माहिती. अन्न आणि औषध विभागाच्या नोटिशीला उत्तर देण्याचे गोरज भंडाराला आदेश आहेत. सचिन केदारे यांची माहिती. महाराष्ट्र खासगी विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना सभागृहात घेरण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणाची व्यवस्था ठेवलीच पाहिजे, पटोलेंची मागणी. तर खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्सेस, स्टाफला आरक्षण देता येतं का, चंद्रकांत पाटलांचा सवाल. विधान परिषदेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला पाठिंबा दिला. महिलांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचे आभार. महिला शेतकरी विधेयकावर भाजप आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. विधानसभेत जयंत पाटलांकडून कवितेतनं सरकारवर टीका. तर मॅनहोल, रस्ते अशा विविध प्रश्नांवरून कविता करत जयंत पाटलांची सरकारवर टीका. देवगडमधील जलसमाधी आंदोलन प्रकरणी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल. तर राजू शेट्टींचा 25हून अधिक जणांवर गुन्हे. विनायक राऊत, महादेव जानकर, वैभव नाईक यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या रमाई योजनेमध्ये घोटाळा. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या नावानं बनावट पावत्या, दानवेंचा आरोप. शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंचं नितीन गडकरींना पत्र. तर दिवे घाटात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याचीही मागणी. चाकणकरांच्या 25 कोटींच्या नोटिशीवर हसू येतंय. तुम्हाला का झोंबतंय? चित्रपट रोखताय, तुमची कृती खरी आहे का? दीपाली सय्यद यांचा चाकणकरांना सवाल. रुपाली चाकणकर यांची 25 कोटींची नोटीस मिळाली. कुणाची अब्रू घालवण्यासाठी चित्रपट काढत नाही आहोत. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स चित्रपट येणारच, महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्सचे दिग्दर्शक स्वरूप सावंतांची ही प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या खेडमध्ये चालकाविना या ठिकाणी एसटी बस सुसाट धावली. खेड बस स्थानकामध्ये मोठा अनर्थ यावेळी थोडक्यात टळलाय. मात्र या भरधाव बसनं समोरील बसला धडक दिली आहे. हलगर्जीपणा करणाऱ्यावर आता कारवाई करण्याची मागणी. पनवेलच्या धोदाणी या ठिकाणी 5 जुलै रोजी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या नयन म्हात्रेचा मृतदेह गाडेश्वर धरणाच्या पाण्यात सापडला. अग्निशमन दलानं पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं त्याचा मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेलाय. जळगावच्या अंमळनेरमध्ये खदाणीत बुडून 3 मुलांचा मृत्यू. सेल्फी काढताना एक जण घसरला आणि त्याला वाचवताना इतर दोघेही बुडाले.